भाजपनं पक्ष प्रवेशाची ऑफर दिल्याचा अभिजित दिपकेंचा दावा आहे। काहीही झालं तरी भाजपात जाणार नाही असं मात्र दिपकेंनी स्पष्ट केलंय। तुझं आणि पूर्ण कुटुंबाचं भलं होईल अशी भाजपची ऑफर आल्याचा दिपकेंनी दावा केलाय। आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश अमित शहा यांनी दिलेत असाही आरोप अभिजित दिपकेंनी लगावलेला आहे। धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे, ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये नाही तर तुझं काहीतरी करून टाकू। हे त्यांचं प्रेम हेच आहे। नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी। तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते, तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे। चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार।